डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सेना जिंदाबाद। एकनाथ शिंदेचा मागे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। यामिनीताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना जिंदाबाद। यामिनीताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। 400 पार आपकी बार मोदी सरकार, मोदी सरकार है। आपकी बार मोदी सरकार, आपकी बार मोदी सरकार, फिर एक बार मोदी सरकार, फिर एक बार मोदी सरकार, फिर एक बार। वरळीकरांना एकच माझं आव्हान आणि विनंती आहे, जी उद्याची निवडणूक आहे ती केवळ आणि केवळ मुंबईचा विकास, दक्षिण मुंबईचा विकास आणि वरळीचा विकास। आपल्याला हक्काचा खासदार जर निवडून द्यायचा असेल तर यामिनीताई यशवंत जाधव यांनाच खरोखर बहुमताने निवडून दिलं पाहिजे। याचं कारण म्हणजे त्या कार्यसम्राट आमदार आहेत, पूर्वी त्या 5 वर्ष नगरसेविका होत्या आणि मुख्य म्हणजे एक भीमाची ती लेक आहे, भीमराज की बेटी आहे। आणि या दक्षिण मुंबईमध्ये बौद्ध समाज, दलित समाज हा मोठ्या प्रमाणात आहे। यांचाही विकास करायचा असेल तर यामिनीताईंना निवडून देणंच गरजेचं आहे। जो आमचा स्थानिक खासदार गेली 10 वर्ष आम्ही भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीच्या माध्यमातून निवडून दिला होता, गेली 10 वर्ष त्यांचं आम्हाला दर्शनच मिळालं नाहीये। फक्त 5 वर्षांनी इलेक्शनच्या दिवशी ते दिसतात आणि पुन्हा 5 वर्ष गायब होतात, परत निवडून येतात। निवडणूक असते, 2019च्या निवडणुकीमध्ये मतदान झालं, त्या दिवशी फक्त आम्हाला संध्याकाळी भेटले होते, त्यानंतर आजपर्यंत आम्हाला ते भेटले नाही। असे खासदार जर गायब झालेले पुन्हा निवडून गेले तर या वरळीचा विकास आणि मुंबईचा विकास आणि दक्षिण मुंबईचा विकास कसा होणार, याची चिंता आमच्या सर्व मतदारांना वाटत आहे। म्हणून हक्काचा खासदार कधी अपरात्री 24 तासामध्ये कधी हाक दिली तर धावून येणारा खासदार आमच्या दक्षिण मुंबईमध्ये निवडून गेला पाहिजे, ही मतदारांची म्हणजे मनकांक्षा आहे, महत्वाकांक्षा आहे। एकंदरीत वातावरण जर बघितलं तुम्ही वरळीमध्ये तर असं वाटतं या ठिकाणी की वरळीमधली पूर्णपणे जवळजवळ 80 ते 85% मतदार यामिनीताई यांना निवडून देण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत आणि खूप असं वरळीमध्ये वातावरण चांगलं निर्माण झालेलं आहे। दक्षिण मध्य मुंबईमध्ये सुद्धा आम्ही बायकळा असेल, शिवडी असेल, मलबारीला असेल, कुलाबा असेल, अशा विधानसभेचा सुद्धा आम्ही मागोवा घेतलाय, तर तिकडचाही चांगला रिस्पॉन्स मिळतोय। आमचे स्थानिक कार्यकर्ते शिवसेनेचे असतील, एकनाथ शिंदे गटाचे, भाजपाचे आमचे स्थानिक वार्ड 195 वार्डमधील कार्यकर्ते असतील, आमचे राष्ट्रवादीचे असतील, मनसे असतील, आरपीआय असतील, सगळे कार्यकर्ते पूर्णपणे यामिनीताईंना निवडून देण्यासाठी पूर्णपणे अहोरात्र अथक प्रयत्न करतायत आणि कार्यकर्त्यांना यश येणार आणि पुढील काळामध्ये आमच्या या वरळीचा विकास, दक्षिण मुंबईचा विकास नक्की होईल, या आमच्या आशा एकदम पल्लवित होत चाललेल्या आहे आणि त्या होतील। वरळीकरांना विशेषतः हे आव्हान राहील की सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी जी गेल्या 10 वर्षात कामं केली त्याची आम्ही पोचपावती मागायला येतो। कोविड असो, काही असो, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता या वरळी विधानसभेमध्ये विशेषतः 195 विभागामध्ये रात्रंदिवस झटझट झटलाय, स्वतःच्या जीवाची फिकीर न करता पण इथे झटलाय। आमच्या बऱ्याच कार्यकर्त्यांचे या कोविडच्या महामारीमध्ये बळी गेलेले आहेत। आम्ही देखील इथून 500 किलोमीटरवर असताना तिथे बसून पण आम्ही बऱ्यापैकी या वरळी विधानसभेत 195 मध्ये बऱ्याचपैकी फॅमिलीजना आणि सर्व पक्षीयांना, असं नाही की भारतीय जनता पक्ष, सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आम्ही मदत केली आहे। यावेळी विशेष करून आम्हाला सहकार्य केले आमचे बंधू श्रीयुक्त तानाजी बडेकर, संतोषजी खरात, रात्री 2 वाजता फोन करा, 1 वाजता फोन करा, कधी आमच्यासाठी उठून येत होते। तर याची आम्ही पोचपावती मागतो आहोत। आम्ही तुमच्याकडे मतदान नाही मागत आहोत, आम्ही आमचा हक्क मागतो। त्यांना या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आणि खासदाराला पराभव दिसतोय, त्यामुळे मी बौद्ध समाजातील आहे आणि बौद्ध समाजातील जी काही छेडा वर्ग असेल किंवा वरळीतील जे बौद्ध बांधव आहे यांना हे जाणून बुजून आणि एक अपप्रचार करतात की हे तुमचं संविधान बदलणार आहे। हा 400 मोदींना जर 400 खासदार निवडून आले तर ते तुमचं संविधान बदलतील।
तर मला त्यांना एवढं सांगायचं आहे की आता वळीतील दलित समाज हा जागरूक झाला आहे. कारण ह्या संविधानातून प्रत्येकाचं संरक्षण केलं जातं, प्रत्येकाला आरक्षण दिलं जातं. ज्याप्रमाणे एस ला आरक्षण दिलं जातं त्याप्रमाणे ओबीसीला आरक्षण दिलं जातं, ला आरक्षण दिलं जातं, ला आरक्षण दिलं जातं. परंतु या समाजामध्ये त्यांना ह्या इतर समाजाला सर्वांना माहिती आहे की या संविधानाला जे बदलू नाही शकत. परंतु सी वर्गातील लोकांना सांगितलं जातं की तुमचं संविधान बदलणार आहे, बाबासाहेबांचं संविधान बदलणार नाही. ह्या अफवा आहेत आणि हे आमचं सी समाजातील मत कसं वेश घालवायचं, कसं येणाऱ्या उमेदवाराला न मिळू म्हणून त्यांनी ते अफवा पसरवलेल्या आहेत. आणि मला वाटतं माझ्या सर्व बांधवांना, समाज बांधवांना सांगायचं आहे की बघा, स्वतः नरेंद्र मोदी, त्याचबरोबर भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी, स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः सांगितलेलं आहे भर सभेमध्ये की जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत संविधान कोणीच बदलू नये. त्यामुळे मला वाटतंय या सर्वांवर विश्वास ठेवून सर्व बौद्ध समाजातील लोकांनी, त्याचबरोबर ओबीसी समाजातील सर्व समाजातील लोकांनी आपल्याला जो उभाटा गट जो खोटा अपप्रचार करतोय की संविधान बदललं जाईल यावर विश्वास न ठेवता आपण सर्वांनी आपल्याला ह्या वळीचा जे परिवर्तन करून या वळीमध्ये यामिनीताई जाधव यांना भरघोस मताने निवडून आणायचं. डॉक्टर आवाहन करील शिवसेना यामिनीताई जाधव हे आपल्या वर्ली विभागामधून लोकसभेमधून उभे आहेत. तर सगळ्या नागरिकांना एकच बोलेल, हिंदुत्व जपण्यासाठी आणि हिंदुत्वाचं हे करण्यासाठी आपल्याला मतदान करायचं आहे. उद्या बहुमताने मतदान करून यामिनीताई जाधव यांना निवडून आणायचं आहे आणि त्यांना आपली समस्या या दिल्लीपर्यंत पोचवायची आहे.